नाशिक जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं। माणसामंगी गावात बागांमध्ये द्राक्षांचे घड गळून पडले, त्यामुळे आता व्यापाऱ्यांनी खरेदीच थांबवली आहे। कवडीमोल भावामध्ये द्राक्ष विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। 70 रुपयांवरनं थेट 20 रुपयांवर दर आले। 10 ते 15 मिनिटं फुल एकदम गाराचा पाऊस झाला व त्याचं नव्हतं झालं। इतका पाऊस झाला का म्हणजे विजाचा कडकडाट खूप होता जोरजोरात आणि फुल पाऊस झाला आणि आता इथे 10 ते 12 लाखाची नुकसान झाली। अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा कांद्यालाही मोठा फटका बसलाय। कांद्याच्या शेतात अक्षरशः चिखल झालाय। मुळाशी पाणी साचल्यानं कांद्याची मुळं देखील सडण्याची शक्यता आहे। उन्हाळ कांद्यांची टिकवण क्षमता कमी झाल्यानं कवडीमोल भावामध्ये कांदा विकावा लागतोय। त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती होतीये। तर बागलाणच्या मोसम खोऱ्यातही या गारपिटीमुळे कांदा आणि डाळिंबासह अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।